इयत्ता 8वीच्या मुलांनी लक्ष द्यायचे. इयत्ता 8वी. कोण? 7वीला होता का? इयत्ता 8वीचे मुलं. वेदेश मेने, कोठावदे सरां. ह्या 8वीच्या मुलांचे बक्षीस कोठावदे सरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. वेदेश मेणे ह्याचं बक्षीस त्याचे आजोबा घेत आहेत. आरोही मेने सर, आरोही मेने. कोठावदे प्रज्वल तुषार, कोठावदे प्रज्वल तुषार. पटपट्या आहे का? आहे. तुम्ही माझ्या कितवीचं आहे ते? नंतर धामणे पियुष अमोल. इयत्ता 8वी धामणे पियुष अमोल. काकूच बक्षीस घेत आहे. ओके, घ्या. धामणे पियुष अमोल. पुढचं बक्षीस देशमुख आयुष प्रवीण. देशमुख आयुष प्रवीण. सगळ्यांनी टाळ्या वाजवावे. पुढचं बक्षीस वेदांत महेश कोठावदे. वेदांत महेश कोठावदे. नेक्स्ट येवले आदेश. येवले आदेश इयत्ता 8वी. अमृतकर समीक्षा सचिन. अमृतकर समीक्षा सचिन आली आहे. अनय अमोल मोराणकर. अनय अमोल मोराणकर आलाय का? आयुष अनिल येवला. आयुष अनिल येवला. चिंचोले आयुष अनिल. चिंचोले आयुष अनिल. समृद्धी हितेंद्र येवले. नेक्स्ट आदिती नितीन शिरुडे. आली का आदिती? झाले. इयत्ता 7वीचं एक बक्षीस राहिलं आहे. त्याचं नाव आहे वरद विनोद गोल्हार. तो आला असेल तर त्याने त्याचं बक्षीस न्यावे. त्याचे पालक आले असतील तर पालकांनी घ्या. सर 8वी झालं. आता 8वी झालं. आता काय? चला सर तुम्ही घ्या. कोण घेतलं? यानंतर कविता येवले 9वीच्या वर्गाचं वाचन करतील. तिथंच नाही यादी. यापुढे आता वर्ग 9वी. पहिलं नाव आहे ऋषिकेश श्याम पाखले. नानकर मॅडम आले का? दुसरं रमेश रामचंद्र पाखले. समृद्धी राणे ना? हां, समृद्धी राणे. टाळ्या वाजवा सर्वांनी. साकेत विनोद शिनकर. साकेत विनोद शिनकर. बरं, याचं वाटप माधुरीताई करतील. साकेत विनोद शिनकर.
चंचल रवींद्र चिंचोले. चंचल रवींद्र चिंचोले. मॅडम एक मिनटं. साकेत विनोद शिनकर. घेतलं ना, नेलं सर. दिलं गेलं. त्याचं स्पेशल बक्षीस आहे, त्याचं प्रमाणपत्र आहे. त्याला प्रमाणपत्र द्या सर त्याचं. हा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातून त्याने 3रा क्रमांक मिळवलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे जोरात. 26 जानेवारीला याचा आपण सत्कार केलेला होता, परंतु त्याने गवगवीत असं यश मिळवून आपल्या वाणी समाजाचं नाव वडिलांसारखं रोशन करत आहे. कोणाचं बेटा? चंचल रवींद्र चिंचोले. प्राची पंकज गोल्हार. प्राची पंकज गोल्हार. कोणाचा गोल्हार? श्रेयस भूषण देव. श्रेयस भूषण देव. हा ना हे हा झाला हा. टाळ्या वाजवा सर्वांनी. आता हे सुरू झालं. हा 9वीचं हे सर ही कुठं होते? अमित नाही आलं का? नाही हा झाला. बरं भोकरे प्रणकिता संजय. भोकरे प्रणकिता संजय. एक प्रमाणपत्र देऊन टाका ना ते. नाही बरं. हो घे. कुठं होते? अमित ते देऊन टाका. त्याचा बक्षीस त्याचा भाऊ घेतोय. धांडे ऋतुजा महेश. धांडे ऋतुजा महेश. वर्ग 9वी. धांडे ऋतुजा महेश. नेर आदित्य सुभाष. आदित्य सुभाष नेर. श्लोक अनिल वाणी. परत नाव घ्या, ते आलेले श्लोका आहे काय? श्लोका अनिल वाणी. बघेत. हां. अथर्व संग्राम सोंजे आले का? धामणे पार्थ सुमित. तुम्ही पुन्हा मारायचा मॅडम. हे काय मारले ना सर? मारते ना सर. तिकडे हो इकडे मारते. धामणे पार्थ सुमित. थांबा 1 मिनिट, नावं सांगा फक्त. हां. काय ना? फोडके तुझं मॅडम, फोडकेचं नाव गेलं. थांबा 1 मिनिट. नाही अजून नाही. चैतन्य भूषण सोंजे. चैतन्य भूषण सोंजे. अमृतकर आर्या. अमृतकर आर्या. विघ्नेश योगेश पिंगळे. विघ्नेश योगेश पिंगळे. आदित्य नितीन सोंजे. इयत्ता 9वी. आदित्य नितीन सोंजे. येवले कृष्णा योगेश. त्याचं बक्षीस मीच घेते. त्याचं बक्षीस मीच घेते.
त्यानंतर पुढे आदित्य योगेश कोतकर. अमित अस्मित अमित. पेन कुठे गेला इथला पेन काय हा घ्या दुसरा हे घ्या. हो हे घ्या. थांब घेतलं का सर? अस्मित अमित कोठावदे. अस्मित अमित कोठावदे. साक्षी मंगेश येवले. साक्षी मंगेश येवले. नंदकुमार केले. इकडे या केले साहेब. आदित्य योगेश कोतकर. आदित्य योगेश कोतकर. समृद्धी पंकज येवले. समृद्धी पंकज येवले. यानंतर वर्ग 10वा मॅडम समृद्धी काय पंकज येवले. एवढे. हां तुम्ही बरं. नाही मग चहा नको. 10वीला काय आता ते पुस्तक देता का आणि ते पेन का? त्यानंतर पुढचा वर्ग सुरू करू. बंद करा 17, 18 आहेत त्या. मग काही प्रेझेंट राहते ना जुटा करून. म्हणून प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर या ठिकाणी त्यांच्या अमूल्य असा वेळ काढून त्यांनी आपल्याला शब्द दिला होता पूर्वी, परंतु राजेंद्र चिंचोले सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत करिअर मार्गदर्शनच्या संदर्भामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक पदावर कलेक्टर जे कार्यरत आहेत त्या कलेक्टरांना मार्गदर्शन करणारे राजेंद्र चिंचोले सर आहेत. उच्च पदावर जळगाव जिल्ह्यातून दीपस्तंभ नावाच्या क्लासेसमधून जे काही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्च पदावर गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आपल्या वाणी समाजाचे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर आहेत. आणि MPSC UPSCच्या ज्या परीक्षा होतात स्पर्धा परीक्षा, या स्पर्धा परीक्षाचे ते पेपर सेटर आहेत. अतिशय उच्च असं गोपनीय कामासाठी या महाराष्ट्र शासनाने त्यांची निवडसुद्धा केलेली आहे. आणि बाहेरच्या मुलांना तर मार्गदर्शन करतातच, तर आपल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करावं हा हेतू हा उद्देश समोर डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाच्या औचित्य साधून आपण त्यांना आजचा दिवस आपल्यासाठी राखीव ठेवलेला आहे आणि ते औरंगाबाद शहरामध्ये पोचलेले आहेत. आपल्याकडे अवघ्या 5 ते 7 मिनटामध्ये ते पोचणारच आहेत. त्याकरता आपण या कार्यक्रम या ठिकाणी थांबवलेला आहे. प्राध्यापक राजेंद्र सर्वांनी चिंचोले टाळ्या सर. वाजायच्या आहे जोरात. चिंचोले सर. प्राध्यापक या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण पुढील कार्यक्रमास लगेचच सुरुवात करूयात.
अध्यक्ष मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. तसेच सर्व पदाधिकारी, अध्यक्ष राजेंद्र वाणी सर, उपाध्यक्ष प्रकाश शिरोडे सर, सचिव रत्नाकर कोठावदे सर, सहसचिव मनोहर पिंगळे सर, कोषाध्यक्ष जनार्दन अमृतकार सर, प्रकाश केले सर, मिलिंद अमृतकार सर, सारिका सोंजे, चंद्रकांत मेणेदादा, मनोहर येवले सर, या सर्वांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. मनोहर येवले सर, घेतलं ना नाव. प्रकाश केले सर, जिथे कुठे असतील त्यांनी समोर स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपण आता सत्काराकडे जाणार आहोत. मिलिंद अमृतकर सर स्टेजवर यावे. प्रकाश केले, मनोहर येवले सर, लवकर या, स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. सारिका सोंजे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर बसावं. तर कळत नाही का बसतात. आपण आता सत्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. विचारांना करायचं कसं करायचं. आपल्याला लाभलेले प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांचा आपण या ठिकाणी शाल बुके देऊन सत्कार करणार आहोत. प्राध्यापक चिंचोले सरांचा सत्कार आपल्या समाज मंडळाचे कोषाध्यक्ष जयेश अमृतकार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
चिंचोले सर आपल्यासाठी खूप लांबून आलेले आहेत. धन्यवाद सर. यानंतर आपण पहिलं सत्र जे घेतलं त्या पहिल्या सत्रामध्ये स्टेजवर स्थानापन्न असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जवळपास 75% सत्कार आपण सकाळी घेतलेले आहेत. उर्वरित जे आहेत ते आपण आता घेणार आहोत. मनोहर येवले सर यांचा सत्कार बागड सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. बागड सर. प्रकाश बागड सर. खाली गेलेले आहेत वाटतं. शशिकांत कोतकर यांनी यायचं आहे मनोहर येवले सरांचा सत्कार करण्यासाठी. मिलिंद अमृतकर सरांचा सत्कार राजेंद्र अमृतकर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. इंजिनियर राजेंद्र अमृतकर सर. अमृतकरांचा सत्कार अमृतकरांच्या हातूनच होत आहे. खूप अगदी अभिमानाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्या वाजवाव्या सगळ्यांनी. धन्यवाद सर. यानंतर लक्ष्मीकांत कोतकर सर यांनी स्टेजवर यायचं आहे. आज या सरांचा वाढदिवस आहे. यांचा सत्कार आपले प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कोतकर सरांचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. लाल शाखीय वाणी समाज मंडळाकडून सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण विशेष सत्कार या ठिकाणी करणार आहोत. एक 5-7 जणांचे. त्यामध्ये प्रथमतः श्री दीपक महालपुरे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. दीपक महालपुरे सर हे जिल्हा परिषद औरंगाबाद या शाळेचे जिल्हा परिषद औरंगाबादचे एक सर आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच त्यांना मिळालेला आहे. त्यांचा सत्कार समाज मंडळाचे सचिव रत्नाकर कोठावदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो.
गुड इव्हिनिंग. दीपक महालपुले सरांचा सत्कार राजीव बाने करतायत. आणि दीपक महालपुले सरांबद्दल बोलायचं झालं तर हे वाय ही इज द आयडियल टीचर बिकॉज आउट ऑफ 80% स्टुडंट म्हणजे 31 स्टुडंट्स ही हॅज सिलेक्टेड द 31 स्टुडंट्स दॅट मीन्स इन द स्कॉलरशिप एक्झामिनेशन. And that is a great achievement, I think so, and he should get that prize. That is a very, 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 very important. Okay? आणि हे नुसतं शिक्षकच नाही तर त्यांनी असे कितीतरी स्कॉलर विद्यार्थी घडवलेत म्हणून त्यांना गव्हर्नमेंटने त्यांचा एक आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार करावा आणि तो आपला एक माणूस त्याचा इथं सत्कार होतोय. गिव्ह द बिग हँड टू हिम. येस येस येस. धन्यवाद सर. मध्ये एक सत्कार होऊन गेला आहे. प्रकाश केले यांचा सत्कार विकास सोनगिरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. विकास सोनगिरे आले आले आले. यानंतर व्ही के नेरकर सर, विजय नेरकर सर, विभागीय व्यवस्थापक MIDC औरंगाबाद यांनी आहे. आपल्या पूर्ण मराठवाड्याच्या MIDCचे रिजनल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ही पोस्ट डेप्युटी कलेक्टरची पोस्ट आहे. आपल्या लाडशाखी वाणी समाजाचे विजयभाऊ नेरकर यांचा सत्कार समाज मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वाणी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ या ठिकाणी रिजनल मॅनेजर म्हणून त्यांची एका महिन्यामध्ये 2 वेळेस पोस्टिंग झाली आणि त्यांना पूर्ण कार्यभार त्यांच्याकडे सोपवलेला आहे. मी नेरकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवरच स्थानापन्न व्हायचं आहे. स्टेजवर बसून. यानंतर दत्तात्रय कुंभारे सर, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा परिषद लिपिक वर्ग संघटना, या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. त्यांनी सत्कारासाठी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार मनोहर पिंगळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर संजय दत्तात्रय वाणी, महाराष्ट्र ऑडिटर कौन्सिल मराठवाडा विभागाचे अध्यक्ष, बेस्ट ऑडिटर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांनी सत्कारासाठी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार समाज मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश शिरोडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
यानंतर अनंत बोरकर सर, प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. रेल्वे कृषी समिती मराठवाडाचे ते अध्यक्ष आहेत. वाणी चेंबर्स ऑफ कॉमर्स विश्वस्त कमिटी. बोरकर सर आलेले असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. नाही आले का? ठीक. यानंतर आकाश महालपुरे, आकाश महालपुरे यांनी स्टेजवर यायचं आहे. प्रोत्साहन फाउंडेशनकडून यांनाही राज्यस्तरीय पुरस्कार उत्कृष्ट लेखन नवतरुण या कामगिरीबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. समाज मंडळाकडून त्यांचा सत्कार होत आहे. यांचा सत्कार प्रकाश केले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर रेणुका गोल्हार, उत्कृष्ट शीघ्रकवी. आत्ताच तिला केंद्राचा पुरस्कार मिळालेला आहे. तिच्या लिखाणाबाबत दिल्ली या ठिकाणी तिचा सत्कार झालेला आहे आणि आपल्या समाजासाठी खूप ही भूषणावह गोष्ट आहे. तिचा सत्कार मिलिंद अमृतकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर मृदुला सोंजे, मृदुला सोंजे ही जी स्टार टी व्हीची एक उत्कृष्ट गायिका आहे. सुमधुर आवाजाची देण तिच्यामध्ये आहे आणि समाजासाठी खूप हे मोठं भूषण आहे. तिचा सत्कार प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या मंडळाच्या संचालिका सारिका सोंजे यांची ती कन्या आहे. समाजातील वरील व्यक्तींना म्हणजे आपण आता ज्यांचे सत्कार केले या व्यक्तींना विविध स्तरातून गौरविण्यात आल्याने समाज ऋण समाज कर्तव्य या भावनेतून त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर असं म्हटलं जातं, सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देत असतो. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असेच सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले मान्यवर आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. आज आपलं भाग्य म्हणून आपल्याला हे मान्यवर लाभले. म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या समाज मंडळाचे सचिव कोठावदे सर यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. समाजाचे श्री विलास तोताराम सोंजे सर, आत्ताच त्यांची बिडकीन या ठिकाणी पर्यवेक्षकपदी नियुक्ती झालेली आहे. त्यांचा सत्कार आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ वाणी यांना विनंती करतो की त्याचा तुम्ही सत्कार करावा.
विलास सोंजे सर. चला सर लवकर. ते या ठिकाणी जोडी सहित आहेत. सरांचीच कन्या आहे आणि समाजासाठी अतिशय घोषणावह बाब आहे. मृदुला असेल तर तिने पण यावं समोर. मृदुला सोंजे आणि बिडकीन शाळेवरती मृदुला बिडकीन या शाळेवरती जवळजवळ 2000 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेवरती मुख्याध्यापक चितोडकर सर, उपमुख्याध्यापक कोठावदे सर आणि पर्यवेक्षक विलास सोंजे सर तिघही आपले समाज बांधव त्या ठिकाणी प्रमुख पदावर कार्यरत आहेत. चला धन्यवाद सर. आजचा हा आपला कार्यक्रम सर एक मिनिट. चंद्रकांत कोठावदे सर यांचासुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. जवळजवळ 2000 विद्यार्थी असलेल्या त्या कॉलेजमधले प्राचार्य आपले चंद्रकांत कोठावदे सर यांचा सत्कार आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कोठावदे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. प्रास्ताविक कर. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सत्कार मूर्तींचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहेच. आपल्या समाज मंडळाचा गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या कालावधीमध्ये जो सत्कार समारंभ आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या पाल्यांचा राहिलेला होता त्याचं यथोचित नियोजन आपण 15 ऑगस्टला केलेलं होतं, परंतु आपले संचालक तरवटे बापू यांच्या निधनामुळे तो तारीख आपण वाढवून आजच्या तारखेचं नियोजन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. सरांची 300हून अधिक व्याख्याने झालेली आहेत. सरांची क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 पदी निवड झालेल्या 400हून अधिक विद्यार्थ्यांचे सर गुरु आहेत आणि असा गुरु आपल्याला लाभला ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. सर दीपस्तंभाच्या विविध शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतात. 11वी 12वीच्या भौतिकशास्त्र फिजिक्स या विषयासाठी सर स्टेट बोर्डचे मार्गदर्शक आहेत. सरांचे लेख त्या पुस्तकामध्ये असतात. सर ज्या लेखाला प्राधान्य देतात, मंजुरी देतात, तेच लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट होत असतात. खरे तर नाशिकमध्ये राहतात हिरे, सुरतेत आहेत कारखान्यांचे हिरे, पण आमच्या वाणी समाजाचे चिंचोले सर आहेत हेच आमचे खरे हिरे, हेच आहेत आमचे खरे. मी ते त्याच्यावरून पुढे जाऊन म्हणेन हे सर आहेत हिरोंचे हिरे, कारण हिरो हा आदर्श घडवला जात असतो आणि समाजामध्ये विविध क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 पदी निवड झालेल्या म्हणजे कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या विविध पदांचे जे मार्गदर्शन करतात असे जवळपास 400 विद्यार्थी सरांचे विविध ठिकाणी कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. असे सर आपल्याला लाभलेले आहेत. खरं तर सूर्याची ओळख करून देणं गरजेचं नसतं, परंतु पणतीने मिणमिणत का होईना त्याचा प्रकाश जगासमोर मांडायचा असतो आणि म्हणून मी हा थोडासा प्रयत्न सरांसमोर करतो आहे. खरं तर सर माझे 11वीचे पण गुरु आहेत. ते सांगायला मला आवर्जून या ठिकाणी आनंद वाटेल की माझे गुरु या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. तदनंतर आहेत दीपक महालपुरे सर. त्यांना जिल्हास्तरीय राज्य शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे. समाजातील कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा जो पुरस्कार मिळालेला आहे वाणी समाजासाठी अतिशय भूषणावह आणि अभिमानास्पद अशी बाब आहे आणि म्हणून दीपक महालपुरे सर आपण आपल्या या ठिकाणी लाभलेले आहेत. तदनंतर आहेत VK नेरकर सर, विजय कनिराम नेरकर सर. सरांकडे पाहिलं की स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ विचाराचा धनी म्हणजे नेरकर सर. अतिशय कुठलाही डाग सरांच्या जीवनचरित्रावर लागलेला नाही, कारण सरांचा चेहरा, सरांचा फेस अतिशय निर्मळ मनाचा असल्याकारणाने निर्मळ विचाराचा धनी म्हणजे क्षेत्र सर. ते पदोन्नतीपदी क्षेत्र व्यवस्थापक व तसेच अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक अधिकारी MIDC औरंगाबादचा, म्हणजे हे जे पोस्टिंग आहे हे जवळपास डेप्युटी कलेक्टरच्या लेव्हलचं पद आहे आणि तो सन्मान आपल्या समाजाला मिळालेला आहे. सरांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू. तदनंतर आहेत DJ कुंभारे सर. DJ कुंभारे बापू जिल्हा सरचिटणीस लिपिक वर्गांची संघटनेमध्ये काम करणं अतिशय अवघड काम असतं, परंतु बापू सर्व समाजाला घेऊन चालत असताना इतर समाजावरती सुद्धा बापूंचा जो दबदबा आहे तो जिल्हा स्तरावरच्या संघटनेमध्ये म्हणून बापूंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया.
तदनंतर आहेत संजय वाणी सर, महाराष्ट्र औद्योगिक कौन्सिलचे सर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष आहेत. आणि बेस्ट ऑडिटर म्हणून राज्यस्तरावरचा पुरस्कार संजू भाऊंना मिळालेला आहे. ही बाब अतिशय आपल्या समाजासाठी घोषणावह आहे आणि अभिनंदनास्पद पात्र आहे. अनंत बोरकर सर इथं आलेले नसले, परंतु आपल्या सत्कारमूर्तीमध्ये त्यांचं नाव होतं आणि म्हणून प्रामुख्याने त्यांचाही उल्लेख करणं मी अगत्याचं समजतो. मग अनंत बोरकर सर मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष आहेत. वाणी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ते विश्वस्त आहेत. त्यांना प्रोत्साहन फाउंडेशनचा राज्यस्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि रेल्वेचे ते प्रश्न, समाजाच्या प्रश्नांसह रेल्वेचेही प्रश्न शासन दरबारी मांडत असतात. आज ते इथे उपस्थित नसले तरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून टाळ्या वाजवा. आकाश महालपुरे सर, नवतरुणांचा ताईतहार आकर्षित करणारं तेजोमय प्रसन्न मुद्रा लेखन शैलीच्या जोरावर नवी दिशा देणारं हे युवा नेतृत्व प्रोत्साहन फाउंडेशनचा त्यांनासुद्धा राज्यस्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे. रेणुका गोल्हार, रेणुकाचं काय वर्णन करावं, काय कौतुक करावं, शब्द थिटे पडतील, कमी पडतील असं तिचं कर्तृत्व आहे. शीघ्र कवयित्री, भारत सरकारतर्फे दिल्लीला रेणुकाचा सत्कार झाला. इतक्या कमी वयामध्ये इतकी झळाळी सोन्यालाच मिळते, इतक्या कमी वयामध्ये इतकी झळाळी सोन्यालाच मिळते. म्हणून नॅशनल अवॉर्ड फॉर एज्युकेशन एक्सलन्स दिल्ली येथे महाराष्ट्र सदनामध्ये केंद्रीय औद्योगिक मंत्री श्री पांडे सर व मिझोरामचे राज्यपाल यांच्या हस्ते तिला मिळालेला, म्हणजे 12वीला असताना ही स्टेज ती गाठू शकते. आताची जी कविता तिनं गायन केली अगदी काल तिला सांगितलं आणि काही सेकंदामध्ये तिनं ती कविता आम्हाला वाचवून दाखवली. म्हणून मृदुलाचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करणं आम्ही यथोचित समजलो होतो. तदनंतर आहे रेणुका गोल्हारच्या नंतर आहे मृदुला सोनजे. या दोघी सारख्याच आहेत, एकाहून एक सरस आहेत दोन्ही पण. आणि म्हणून ती ZTVची गायिका आहे, स्टार TVची गायिका. सुमधुर आवाजाचं देणं तिला लाभलेलं आहे. समाजाची ही भूषणावह बाब आहे. तिला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. स्टार TVमध्ये मी होणार सुपरस्टार, आवाज कोणाचा, महाराष्ट्रामध्ये टॉप 5मध्ये तिचा नंबर आलेला आहे. म्हणून एकदा तिच्यासाठी सर्व जोरदार टाळ्या वाजवूया. व्यासपीठाची मी रजा घेतो. व्यासपीठावर आपले माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, स्वीकृत सदस्य, सहसचिव सर्व मान्यवरांची मी या ठिकाणी रजा घेतो आणि धन्यवाद. थांबतो. धन्यवाद सर. अतिथींच्या मार्गदर्शनाआधी आपले 4 सत्कार राहून गेलेले आहेत. ज्या महिला भगिनींनी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. किरण येवले, मंजुषा येवले, वैशाली कुडे, कविता येवले, किरण येवले. मी मान्यवरांना अशी विनंती करते, प्रमुख पाहुण्यांना, की त्यांनी या महिला भगिनींचा सत्कार करावा. रेणुका इकडे, रेणुका इकडे इकडे. मंजुषा येवले, कविता येवले, वैशाली कुडे, श्रीयुत मराठे सर, प्रवीण देशमुख सर, पल्लवी धामणे,
सर्वांचे सत्कार या ठिकाणी झालेले आहेत. सत्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी, अध्ययनरूपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी व अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमीच सत्कर्म घडण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आपल्याला हवे असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे हे मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि मी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सरांना अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करावं. त्याआधी मी विनंती करतो की आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी आमच्या सुवर्ण नानकरांचा सत्कार करावा. पुष्पगुच्छ. रवींद्र चिंचोले सर यांनी पण स्टेजवर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा कार्यक्रम मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, लाडशाखे वाणी समाज कल्याण मंडळ औरंगाबाद याचे सर्व सदस्य, सर्वप्रथम मी सर्व गुणीजनांचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील करिअरसाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आज जो काही छानसा कार्यक्रम लाडशाखे वाणी समाज कल्याण मंडळ औरंगाबादने आयोजित केला आणि माझा देखील सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आता तुमच्याशी मी बोलायला सुरुवात करतो. कोणत्याही राष्ट्राची संपत्ती ही त्या राष्ट्रातील युवक असतात. त्या राष्ट्रातील युवकांकडे असणारी ज्ञानसंपदा, त्यांच्याकडे असणारी बौद्धिक संपदा, त्यांच्याकडे असणारी कौशल्य संपदा याच्या माध्यमातून देशाचा विकास होत असतो. आज आपल्या भारतीय तरुणाईमध्ये प्रचंड क्षमता आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि हीच गोष्ट आपल्या वाणी समाजातील युवकांना देखील लागू पडते. आणि या युवकांच्या माध्यमातून आपल्या समाजाचा आणि पर्यायाने या राष्ट्राचा विकास हा त्या ठिकाणी होणार आहे. आपण आजपर्यंत आपल्या शैक्षणिक पद्धतीचा जर विचार केला तर यात कोणत्याही विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता मोजताना जी काही आपण एक फुटपट्टी वापरतो तर त्यामध्ये त्याला 10वी 12वी किंवा पदवी परीक्षेला मिळाले मार्क्स. आणि माझं असं मत आहे, ठीक आहे ते गुणवत्तेचा प्रकार आहे, पण 10वी 12वी किंवा पदवी परीक्षेला मिळाले मार्क्स म्हणजेच गुणवत्ता असं मुळीच नाही. आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीने त्या ठिकाणी एक चातुर्वर्ण्य पद्धती निर्माण केली आहे आणि त्यामध्ये पहिलं स्थान डॉक्टर्स आणि इंजिनियर्सना, दुसरं स्थान सायन्स ग्रॅज्युएट्सना, तिसरं स्थान कॉमर्स ग्रॅज्युएट्सना आणि सगळ्यात खालचं स्थान जे आहे तर ते आर्ट्स ग्रॅज्युएट्सना त्या ठिकाणी दिलं आहे आणि मुळात हे चुकीचं आहे. कोणतंच शिक्षण हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ त्या ठिकाणी नसतं. शिक्षक हा शिक्षणाचा आत्मा आहे. शिक्षण हे ज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, ज्ञान हे संस्कारनिष्ठ असले पाहिजेत, संस्कार ही संस्कृतीनिष्ठ असली पाहिजे, संस्कृती ही समाजनिष्ठ असली पाहिजे, समाज हा राष्ट्रनिष्ठ असला पाहिजे, राष्ट्र हे विज्ञाननिष्ठ असलं पाहिजे आणि विज्ञान जे आहे तर ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही शिक्षकावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. दुर्दैवाने आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचा जर विचार केला तर 1835मध्ये लॉर्ड मेकालो यांनी त्या ठिकाणी आपल्यावर एक बाबू बनवणारा कारखाना म्हणजे क्लर्क बनवणारा कारखान्याची शिक्षण पद्धती आपल्यावर लादली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या ठिकाणी कोठारी आयोग असेल, राधाकृष्णन आयोग असेल, मुदलियार आयोग असेल, याच्या माध्यमातून काही सुधारणा झाल्यात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी IIT, IIM आणि NCERT सारख्या दर्जेदार शैक्षणिक संस्था या आपल्या भारतामध्ये उभारल्यात. त्यानंतर आपल्या भारतामध्ये आत्तापर्यंत 2 शैक्षणिक आयोग गेले आणि आता 3रा शैक्षणिक आयोग येतो आहे.
त्यात 1968चा आयोग तितकासा यशस्वी झाला नाही. 1986मध्ये राजीव गांधी यांनी संगणकीकरणावर त्या ठिकाणी भर दिलं. संगणकीय शिक्षणाचं महत्त्व हे त्या काळात ओळखलं, जे आज आपल्या कामात पडत आहे. याच्यासोबत नवोदय विद्यालयाची त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण हे मिळावं याच्यासाठी म्हणून किमान कौशल्य विभागाची स्थापना केली. पण तितकंसं कौशल्याधिष्ठित शिक्षण जे आहे तर ते त्या योजनेच्या माध्यमातून मिळू शकलं नाही. आत्तापर्यंतची आपण जर शिक्षण पद्धती विचारात घेतली तर शिक्षकांनी माहिती मिळवणं, वर्गात ती माहिती विद्यार्थ्यांना शिकवणं आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला ती माहिती ही त्या पेपरमध्ये लिहिणं म्हणजे गोका आणि ओका अशा प्रकारची आपली शैक्षणिक पद्धती आहे. तर आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये माहितीकडनं ज्ञानाकडे, माहितीकडनं विज्ञानाकडे, माहितीकडनं तंत्रज्ञानाकडे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहितीकडनं कौशल्यांकडे जायचं आहे. आणि हे या नवीन शैक्षणिक पद्धतीला अभिप्रेत आहे. आणि असं जर घडलं तर नक्कीच आपला भारत जो आहे तर तो जगात महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. जर आपण बुद्धिमत्तेचा विचार केला, आपण म्हणतो की 10वीला 99% मार्क्स मिळालेत किंवा 12वीला 96% मार्क्स मिळाले किंवा CETला 99.99% मिळालं तर तो मुलगा खूप गुणवान. ठीक आहे, बुद्धिमत्तेचं एक लक्षण आहे. प्रत्येक माणसाचा मेंदू हा साधारणतः 1.25 किलोचा आहे. म्हणजे महिलांच्या मेंदूचं वजन म्हणजे विज्ञानाने सिद्ध केलं आहे 1198 ग्रॅम इतकं आहे आणि पुरुषांच्या मेंदूचं वजन सरासरी 1326 ग्रॅम इतकं आहे. प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये साधारणतः 10,000 कोटी न्यूरॉन्सही आहेत. आणि जे काही न्यूरॉन्स आहेत तर ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना या देत असतात. जगातला असा एकही माणूस नाही, मग तो सर आयझॅक न्यूटन असेल, अल्बर्ट आइन्स्टाईन असेल, जगातला हुशारात हुशार माणूस त्याच्या डोक्यातील 500 कोटीपेक्षा जास्त न्यूरॉन्स हे ॲक्टिव्ह नाहीत, कार्यरत नाहीत. 9,500 कोटी न्यूरॉन्स जी आहेत तर ती मृत अवस्थेत आहेत, पॅसिव्ह आहेत. म्हणजे फक्त 5% न्यूरॉन्स ही ॲक्टिव्ह आहेत आणि 95% न्यूरॉन्स जे आहेत ती पॅसिव्ह आहेत. आपण एखाद्या विद्यार्थ्याला जर गणित आवडत नसेल आणि त्याला जर इंजिनिअरिंग करायचं सांगितलं, म्हणजे मी पर्टिक्युलरली पालकांच्या बाबतीत सांगतो की आपण काय असतं की तुमच्या बहिणीचा मुलगा इंजिनियर झाला किंवा तो IITला गेला किंवा NITला गेला किंवा CUETला गेला तर तुम्हाला पण वाटतं की आपल्या मुलांनी तसं करावं. पण त्याच्यातल्या क्षमता तुम्ही ओळखल्या पाहिजे, त्याची आवडही ओळखली पाहिजे. त्याला जर गणित आवडत नसेल तर तुम्ही त्याला इंजिनिअरिंगला पाठवू नका. त्याला जर बायोलॉजी आवडतच नसेल तर तुम्ही त्याला मेडिकल फील्डमध्ये पाठवू नका. त्याला काय आवडतं, त्याच्या क्षमता काय आहेत तर ते मुलाला ओळखता आलं पाहिजे. आणि मुलापेक्षा मुलाची आई ही लहानपणापासून त्याला बघते. तर त्यामुळे इतरांनी सांगितलेल्या गोष्टी लादू नका. आत्ताच मला ती दिदी मला भेटली, तिचं नाव मला सांगता येणार नाही, पण ती मला म्हटली की तू आर्ट्स का घेतलं. तूच हिलाच म्हटले, हिला बरेच म्हणतात की तू आर्ट्स का घेतलं. तर आर्ट्स कनिष्ठ असं मुळीच नाही. कोणतंच शिक्षण हे कनिष्ठ त्या ठिकाणी नसतं. हे मुळात आपण चुकीचा गैरसमज त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. बुद्धिमत्तेचे एकूण 3 प्रकार आहेत. माझ्या मते बुद्धिमत्तेचे 3 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे ॲकॅडमिक इंटेलिजन्स, तुमचं पुस्तकी ज्ञान. दुसरं आहे तुमचं प्रोफेशनल आणि स्किल इंटेलिजन्स, म्हणजे तुमचं व्यावसायिक आणि कौशल्य ज्ञान. आणि बुद्धिमत्तेचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे तुमचं बिहेवियरल इंटेलिजन्स, तुमची जगण्या वागण्याची बुद्धिमत्ता. त्यापैकी जर आपण पहिल्या बुद्धिमत्तेचा विचार केला, पुस्तकी बुद्धिमत्ता, तर पुस्तकी बुद्धिमत्तेच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि इंजिनियर्स पलीकडे सायन्समध्ये, कॉमर्समध्ये, आर्ट्समध्ये हजारो फील्ड्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकतात. आणि प्रत्येक करिअर, अगदी तुम्ही MA हिस्ट्रीत जरी केलं आणि एखादा BE कम्प्युटर सायन्स झाला तर एखाद्या वेळा असं होईल की तो MA हिस्ट्रीतला मुलगा जो आहे तर चांगल्या प्रकारचं करिअर हे BE कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यापेक्षा करू शकतो. तर त्या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समध्ये करिअरच्या असंख्य संधी आहेत. यात मात्र मला एक आवर्जून सांगायचं आहे सर्व पालकांना, पर्टिक्युलरली ज्यांची मुलं ही 10वीपर्यंत आहेत किंवा 10वीपेक्षा कमी शिकत आहेत किंवा 12वी आहेत, सायन्स आहेत, तर आपल्या भारताचा अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जापान यासारख्या देशांच्या मानाने तितकासा विकास झाला नाही. याचं मुख्य कारण की आपण सर्व पालक ही आपल्या मुलांना फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्सच करतो. डॉक्टर्स म्हणजेच करिअर आणि इंजिनियर म्हणजेच करिअर हा आपण करून घेतलेला गोड गैरसमज आहे.
याच्या उलट या सर्व युरोपियन देशांमध्ये, अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी बेसिक सायन्स जे काही आहेत, मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स असेल किंवा जॉग्रफी असेल, तर या बेसिक सायन्समध्ये करिअरच्या असंख्य संधी आहेत, रिसर्चच्या, संशोधनाच्या असंख्य संधी आहेत. आणि आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी आयसर आणि ISC या अत्यंत नामांकित अशा प्रकारच्या मूलभूत संशोधन करून देणाऱ्या संस्था त्या ठिकाणी आहेत. तुमच्या मुलाला जर तुम्हाला अवकाशशास्त्रज्ञ करायचं असेल डॉक्टर कलामांसारखं, तर IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी नावाची एक संस्था त्या ठिकाणी आहे. जर तुमच्या मुलाला अणुसंशोधक करायचं असेल डॉक्टर भाभांसारखं, तर त्यासाठी सुद्धा आपल्या भारतामध्ये नायसर नावाची एक संस्था आहे. जर आपण आपल्या क्रीम मुलांना, हुशार मुलांना, की ज्यांना आपण म्हणतो की 12वीला 98% मार्क्स मिळत आहेत, 99% मार्क्स मिळत आहेत, असे अत्यंत गुणवंत विद्यार्थी यांनी जर बेसिक सायन्सकडे जर लक्ष दिलं तर आपल्या भारताचा नक्कीच विकास होईल आणि आपल्या भारताला खूप मोठ्या प्रमाणात नोबेल पारितोषिक मिळतील आणि त्याचा उपयोग जो आहे तर तो तंत्रज्ञानामध्ये त्या ठिकाणी होईल. तरी झालं बुद्धिमत्तेचा पहिला प्रकार जो आहे ॲकॅडमिक इंटेलिजन्स. माझ्या मते ॲकॅडमिक इंटेलिजन्सपेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचा जो काही प्रकार आहे तर तो आहे प्रोफेशनल अँड स्किल इंटेलिजन्स, व्यावसायिक आणि कौशल्य बुद्धिमत्ता. सचिन तेंडुलकर इयत्ता 10वी नापास असताना त्याच्याजवळ असणारी सर्व क्रिकेटची कौशल्य वापरून आज देखील मास्टर ब्लास्टर म्हणून आणि जागतिक विक्रमवीर म्हणून ओळखला जातो, जो 10वीला नापास होता. लता दिदी वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. शाळेत फक्त एकच दिवस गेला, एकच दिवस शाळेत गेल्या, एकच दिवस शाळा शिकलेल्या लता दिदी वयाच्या 93व्या वर्षापर्यंत गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या गेल्यात. कारण लता दिदींनी त्यांच्याजवळ असणारं जे काही गायन कौशल्य आहे तर याच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलं. अमिताभ बच्चन आज वयाचं 80व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. 80 वर्षाची पूर्ण होती डॉक्टर महिन्यात. आज देखील आपण दररोज KBC हा कार्यक्रम त्यांचा बघतो. आज देखील वयाच्या 80व्या वर्षी त्यांना आपण सुपरस्टार म्हणून ओळखतो. कारण अमिताभ बच्चन यांच्याजवळ असणारं जे काही अभिनय कौशल्य आहे याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना एक उत्कृष्ट नियोजक आणि एक उत्कृष्ट वक्ता याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज देशाचं समर्थपणे नेतृत्व करत आहेत. धीरूभाई अंबानी ज्यांनी पेट्रोल पंपावर एक कामगार म्हणून काम केलं होतं तर त्यांनी एशिया खंडातील सर्वात मोठा ग्रुप रिलायन्स ग्रुप याची स्थापना केली. आज आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत ग्रुप आहे अदानी ग्रुप. त्याचे प्रमुख गौतम अदानी SY.BCom नापास आहेत. त्यांना SY.BCom नापास झाल्यामुळे शालेय शिक्षणातनं म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणातनं काढून टाकलेलं आहे. ते गौतम अदानी आज भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इयत्ता 4थी शिकलेला आणि आज मी तुमच्याशी बोलतोय किंवा इथे आपला फॅन हा लाईट, सगळ्यात पहिल्यांदा लाईट ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलं, ज्यांच्या संशोधनातनं आपल्यापर्यंत पोचलं ते थॉमस एल्वा एडिसन. फक्त चौथीला असताना शाळेत गतिमंत विद्यार्थी म्हणून शाळेतनं त्यांना शिक्षणातनं बाहेर काढलं गेलं. त्यांच्या आईने त्यांना शिकवलं. त्यांनी त्यांच्या घरावर जी गच्ची आहे त्या गच्चीवर एक प्रयोगशाळा उभारली आणि आज देखील जगातील सर्वात जास्त संशोधन इथे आपल्याला जेवढ्या काही वस्तू म्हणजे मी जे काही बोलतोय ते म्हणजे मायक्रोफोन असेल, तो स्पीकर असेल, फॅन असेल, लाईट असेल, या प्रत्येक संशोधनामध्ये सर थॉमस एल्वा एडिसन आहेत. 1093 शोध त्यांनी लावलेत आणि त्यांचा हा विक्रम कदाचित कोणीच मोडू शकत नाही. फक्त 4थी शिकलेले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक, इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला सातत्याने 3 वर्ष म्हणून त्यांना शालेय शिक्षणातनं काढून टाकलं, महाविद्यालयीन शिक्षणातनं हॉवर्ड विद्यापीठातनं काढून टाकलं. हॉवर्ड विद्यापीठाच्या गेटच्या बाहेर त्यांची आई आणि वडील त्या ठिकाणी रडायला लागलेत. त्यावेळेला बिल गेट्स यांनी सांगितलं की मम्मी पप्पा तुम्ही नाराज होऊ नका, मी असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवेल की या हॉवर्ड विद्यापीठाच्या बोर्डावर अग्रक्रमाने माझं नाव घेतलं जाईल. आणि तसंच घडलं. आज त्या हॉवर्ड विद्यापीठाचं निम्म्यापेक्षा जास्त फंडिंग जे आहे तर ते बिल गेट्स त्या ठिकाणी करतायत. 2 वर्षापूर्वी ज्यांचं निधन झालं ते स्टीफन हॉकिन्स की ज्यांचा
हालचाल म्हणजे 1 इंच त्यांच्या शरीराची हालचाल होत नव्हती, त्यांच्या हाताची किंवा पायाची हालचाल 1 इंच होत नव्हती. त्यांनी या विश्वाची निर्मिती कशी झाली तर याचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडला. ज्या व्हॉट्सअपचा आपण रोज वापर करतो त्या व्हॉट्सअपचे निर्माते जॉन कोम हे इंजिनिअरिंग नापास आहेत. ज्या फेसबुकचा आपण रोज वापर करतो त्या फेसबुकचे निर्माते मार्क झुकरबर्ग ते सुद्धा इंजिनिअरिंग नापास आहेत. ज्या कम्प्युटरचा आपण रोज वापर करतो त्या कम्प्युटरचे एक निर्माते जॉन डेल ते सुद्धा इंजिनिअरिंग नापास आहेत. ज्या मोबाईलचा आपण दररोज वापर करतो त्यातील सर्वात श्रेष्ठ कंपनी ॲपल तिचे निर्माते स्टीव्ह जॉब्स ते सुद्धा इंजिनिअरिंग नापास आहेत. मग हे सर्व लोक जे आहेत तर यांनी त्यांच्याजवळ असणारं कौशल्य, त्यांच्याजवळ असणारं व्यावसायिक ज्ञान याच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलं आणि त्यामुळे त्यांची ओळख हे जेवढे काही ॲकॅडमिक इंटेलिजन्समध्ये पुढे गेले लोक आहेत म्हणजेच पहिल्या बुद्धिमत्तेपेक्षा श्रेष्ठ असे ते ठरत आहेत प्रोफेशनल आणि स्किल इंटेलिजन्स. शेतकऱ्याने चांगली शेती करणं, व्यापाराने चांगला व्यापार करणं, उद्योजकाने चांगला उद्योग करणं, महिलांनी चांगला स्वयंपाक करणं, महिलांनी चांगला संसार करणं, शिक्षकाने चांगलं शिकवणं हे त्यांच्या बुद्धिमत्तेचंच लक्षण आहे. आणि या सर्व बुद्धिमत्तांमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारची जर कोणती बुद्धिमत्ता असेल तर ती आहे बिहेवियरल इंटेलिजन्स, तुमची जगण्या वागण्याची बुद्धिमत्ता. मी समाजाचा, समाज माझा. ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो या भावनेतनं कार्य करणं, अशा बुद्धिमत्तेला बिहेवियरल इंटेलिजन्स म्हणतात. आणि या मंचावर बसणारी ही सर्व जी काही मंडळी आहेत तर 15 ऑगस्टच्या आधी 8 दिवस आणि आता हा पूर्ण गेल्या सोमवारपासून तर आजचा रविवारपर्यंत 8 दिवस हे समाजाला एकत्रित करण्यासाठी, समाजातील गुणवंतांचं त्या ठिकाणी सत्कार करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी 15 दिवस त्यांनी मेहनत घेतली. हे त्यांचं बिहेवियरल इंटेलिजन्स आहे आणि ते या दोन्ही बुद्धिमत्तांपेक्षा श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे. तर अशा याच्या काही 3 बुद्धिमत्ता आहेत. पहिलं म्हणजे तुमचं पुस्तकी ज्ञान, दुसरं तुमचं व्यावसायिक ज्ञान आणि तिसरं तुमचं जगण्या वागण्याची बुद्धिमत्ता. याचा जर खऱ्या अर्थाने कुठे उपयोग होऊ शकतो तर ते क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. असं म्हटलं जातं की व्हायचं असेल तर CM व्हा म्हणजे चीफ मिनिस्टर व्हा, किंवा DM व्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट व्हा म्हणजेच कलेक्टर व्हा. दुर्दैवाने आजपर्यंत आपल्या वाणी समाजाचा एकही व्यक्ती साधा आमदार पण झाला नाही. त्यामुळे पूर्ण राज्याचं नेतृत्व करणं हे आपल्याकडनं आगामी 100 वर्षात तर शक्य नाही. पण इथे बसलेला प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी यांनी जर ठरवलं की मला डिस्ट्रिक्ट कलेक्टर व्हायचं आहे, त्यांनी जर तशी जिद्द बाळगली तर प्रत्येकजण वेगवेगळ्या बॅचला कलेक्टर होऊ शकतो किंवा कलेक्टरच्या तत्सम त्या ठिकाणी जी काही सुपर क्लास 1ची UPSCच्या माध्यमातून भरली जाणारी पदं आहेत तर त्यातनं अधिकारी होऊन समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास हा त्या ठिकाणी घडवून आणू शकतं. जर आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हटलं, कलेक्टर म्हटलं तर तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी आठवत असेल की आस्तिक कुमार पांडे माझ्यामध्ये त्यावेळेला औरंगाबादचे कलेक्टर होते, माझ्यामध्ये आस्तिक कुमार पांडे होते. तर त्यांना किती प्रचंड म्युन्सिपल कमिशनर, ठीक आहे, तर त्यांना म्हणजे IS ते पण IS, म्युन्सिपल कमिशनर पण IS असतो आणि कलेक्टर पण IS आहेत. तर एका वेळेला 25 लाख जनतेची, किमान 25 लाख जनतेची सेवा करण्याची संधी मिळते आणि ही संधी त्यांना आयुष्यात सुमारे 35 वर्ष मिळते. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे फक्त 5 वर्षासाठी असतात. पण कलेक्टर हा किमान 34-35 वर्ष हा त्या ठिकाणी काम करू शकतो आणि निवृत्तीनंतर देखील तो अगदी महत्त्वाच्या पदावर काम करू शकतो. जर आपल्या वाणी समाजाचा विचार केला तर या UPSCच्या परीक्षेत, UPSCची जी परीक्षा आहे, UPSC अनेक परीक्षा घेतं, मी तुम्हाला थोडक्यात त्याबद्दल सांगेल. तर UPSCचे काही अनेक परीक्षा घेतं, त्यातील सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, भारतीय नागरी सेवा परीक्षा. जगात 2 परीक्षा कठीण समजल्या जातात. पहिली आहे हार्वर्ड विद्यापीठाची परीक्षा आणि दुसरी आहे सिव्हिल सर्व्हिस UPSCची परीक्षा. आपल्या वाणी समाजाचा विचार केला तर या नागरी सेवा परीक्षेमध्ये आत्तापर्यंत फक्त 5च जणांना यश मिळालेलं आहे, फक्त 5 UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये. त्यापैकी एक IFS आहे, त्या IAS किंवा IPS होऊ शकले असतात नितीन येवला, पण त्यांनी IAS नव्हता IFS घेतलं. आज आपल्या समाजाचा एकही मुलगा IAS किंवा IPS नाही, म्हणजे कलेक्टर किंवा SP नाही.
मात्र IRS म्हणजे इन्कम टॅक्स कमिशनर म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुपर क्लास म्हणून अधिकारी म्हणून काम करत आहेत किंवा इंडियन ऑडिट सर्व्हिसमध्ये डिफेन्स सर्व्हिसमध्ये काम करत आहेत. तर या परीक्षांकडे जर आपण वळलं तर आपल्या समाजाचा अधिक विकास होईल असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला की आमची परिस्थिती नाही तर अशा प्रकारचा एक भाऊ त्या ठिकाणी केला जातो. तर मी एक 4-5 मुलांची उदाहरणं देईल आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात त्याबद्दल तुमच्याशी बोलेन. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सांबोडे नावाचं एक गाव, तिथला एक मुलगा आईच्या पोटात असताना वडिलांचा मृत्यू झाला. आई आणि आजीचा व्यवसाय गावठी दारू विकणं. त्या गावठी दारू विकणाऱ्या बाईचा मुलगा हा IAS झाला आणि त्या जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर देखील झाला होता. डॉक्टर राजेंद्र बारुड आज मुंबईला त्या ठिकाणी काम करत आहेत मंत्रालयामध्ये. डॉक्टर राजेंद्र बारुड. नाशिकला संजय आखाडे नावाचा एक मुलगा, त्याचे वडील हमाल मार्केटमध्ये हमालीचं काम करायचे आणि आई बिडी कामगार म्हणून काम करायची. अशा आईवडिलांचा मुलगा हा आज दिल्लीमध्ये सेंट्रल सेक्रेटरीमध्ये IAS म्हणून काम करतो आहे. मुंबईला रस्त्यावर सायकलचं पंक्चर काढणारा मुलगा वरुण बरणवाल भारतामध्ये 34वा आला, महाराष्ट्रात पहिला आला आणि आज गुजरात केडरमध्ये कलेक्टर म्हणून काम करत आहेत. नितीन जावळे नावाचा मुंबईतला एक मुलगा जो झोपडपट्टीत राहतो, त्या झोपडपट्टीत राहणारा मुलगा आज झारखंडमध्ये IAS म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. रस्ती खेड्यावर बांगड्या विकणाऱ्या बाईचा मुलगा रमेश घोलप आज IAS म्हणून काम करतोय. आपण सर्वांनी सैराट पिक्चर बघितला होता. त्या सैराट पिक्चरचे डायरेक्टर नागनाथ मंजुळे, त्यांचा सक्का चुलत भाऊ बालाजी मंजुळे. आई आणि वडिलांचा व्यवसाय हा दगड फोडणे. त्या दगड फोडणाऱ्या आई वडिलांचा मुलगा हा आज कलेक्टर झालेला आहे. अगदी आपल्याजवळ जालन्याजवळचं एक छोट्याशा खेड्यातनं त्या ठिकाणी एक मुलगा, रिक्षा चालकाचा मुलगा, मुस्लिम मुलगा अन्सार शेख, हा मराठी माध्यमातनं मराठी लिटरेचर घेऊन त्या ठिकाणी कलेक्टर झालेला आहे. मग जर ही सर्व मुलं जर असं करू शकतात तर त्या मानाने आपला समाज हा प्रगतिशील आहे आणि आपल्या समाजातल्या मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. तर आपल्या मुलांनी जर या UPSCच्या परीक्षेकडे लक्ष दिलं तर पर्यायाने आपल्या समाजाचा आणि राष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जर स्पर्धा परीक्षा म्हटल्यात तर आपल्या मुलांना फक्त 2 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा माहिती आहेत महाराष्ट्रीयन मुलांना. UPSCची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आणि MPSCची राज्यसेवा परीक्षा. जर आपण UPSC या परीक्षेचा विचार केला तर थोडंसं काही जणांना माझं हे जे बोलणं आहे तर कदाचित फक्त मी एक 5 मिनिटासाठी मी स्पर्धा परीक्षांबद्दल बोलणार आहे, नंतर इतर विषयांवर बोलेल. तर तुम्ही थोडंसं शांतचित्त ऐकून घ्याल. कदाचित स्पर्धा परीक्षाविषयी तुम्हाला तो आवडणार नाही, पण मी त्यावर बोलतो आहे. एक 5-7 मिनिटं त्याच्याबद्दल बोलतो आहे. तर त्या UPSCच्या परीक्षेला दरवर्षी 14 लाख मुलं बसतात. त्यापैकी फक्त 700 मुलं सिलेक्ट होतात, 700 ते 800. म्हणजे यशस्वीतेचं प्रमाण 0.05%. MPSC 3 लाख मुलं बसतात, 300 पदं असतात, यशस्वीतेचं प्रमाण 0.1%. या उलट जर आपल्या मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, रेल्वे यासारखी जे काही भरती प्रक्रिया आहेत किंवा डिफेन्समध्ये आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी 10-12 लाख मुलं परीक्षेला बसतात आणि जागा असतात 10,000, 15,000, 20,000, 30,000. म्हणजे यशस्वीतेचं प्रमाण 1% तर 4 ते 5% असतं. तर या परीक्षांकडे आपण लक्ष द्यावं, म्हणजे आपल्या मुलांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि आपला मराठी मुलगा तिथे मागे पडतो. जर तुम्ही कोणत्याही सेंट्रल ऑफिसमध्ये गेलात, कोणत्याही रेल्वेपासनं ते कोणत्याही म्हणजे बँकेत असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला गेलात तर तुम्हाला हिंदी भाषिक किंवा साऊथ इंडियन भेटतील, मराठी भाषिक कमी भेटतील. कारण की आपल्या मराठी मुलांना या स्पर्धा परीक्षांबद्दल तितकीशी माहिती नाही. तर या मराठी मुलांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी म्हणून मी महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक, अशा प्रकारचं पहिलं पुस्तक स्पर्धा परीक्षा सारथी नावाचं पुस्तक की ज्यामध्ये आपल्या भारतातल्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांची माहिती आहे, तर ते पुस्तक हे गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती जी आहे तर मी दिलेली आहे. मी तुम्हाला थोडक्यात सगळ्यांना सांगतो की कोणकोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात, फक्त नावं सांगतो, त्यात सखोलात जाणार नाही. UPSC म्हटलं तर याच्यामध्ये कलेक्टरसारख्या पदासाठी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, त्यानंतर जर त्या आपल्या मुलाला जर त्या जिल्ह्याचा वन अधिकारी म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा क्लास 1 ऑफिसर करायचा असेल, सुपर क्लास 1 अधिकारी करायचा असेल, तर त्या ठिकाणी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस नावाची परीक्षा द्यावी लागते. इंजिनिअरिंग जे मुलं करत आहेत आपली,
तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुपर क्लास 1 अधिकारी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला UPSCद्वारे घेण्यात येणारी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस नावाची परीक्षाही द्यावी लागते. जर आपल्या मुलाला इयत्ता 12वी नंतर आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये अधिकारी करायचं असेल तर त्यासाठी NDA आणि NA नावाची परीक्षाही द्यावी लागते. ती वर्षातनं 2 वेळेस होते. जर आपल्या मुलाला ग्रॅज्युएशन नंतर एअरफोर्स, नेव्ही किंवा आर्मीमध्ये क्लास 1 ऑफिसर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस नावाची परीक्षा जी आहे तर ती द्यायची असते. नंतर आपल्या भारतामध्ये पॅरामिलिटरी फोर्स आहेत, म्हणजे BASF, CAPF, CRPF, CISF, त्यानंतर ITBP आणि SSB ही 5 पॅरामिलिटरी फोर्स आहेत. तर या 5 पॅरामिलिटरी फोर्समधील क्लास 1 अधिकारी इक्वलंट टू SP व्हायचं असेल तर त्याच्यासाठी UPSCद्वारे CAPF नावाची एक परीक्षा ही त्या ठिकाणी होत असते. नंतर जे प्रॉव्हिडंट फंडाचं ऑफिस आहे त्यामधला क्लास 1 अधिकारी EPFO तर तो UPSCद्वारे निवडला जातो. स्टेट बँकेमध्ये क्लर्क व्हायचं असेल तर SBI क्लर्क नावाची परीक्षा द्यायची असते. स्टेट बँकेत मॅनेजर व्हायचं असेल तर स्टेट बँक ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर नावाची परीक्षा किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर नावाची परीक्षा द्यायची असते. अगदी तसंच इतर बँकांसाठी IBPS नावाची परीक्षाही असते. स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाचं एक कमिशन आहे ज्याच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये क्लास 2, नॉन गॅझेटेड क्लास 2 आणि क्लास 3 या पदांची निवड ही होत असते. त्याच्यासाठी पदवीनंतरची एक परीक्षा असते SSC CGL. 12वी नंतर परीक्षा असते. 12वी नंतर आपल्या मुलाला नोकरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करता येईल त्याच्यासाठी SSC CHSL नावाची परीक्षा असते. तर अशा असंख्य परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन घेतं. अगदी तसंच रेल्वेच्या बाबतीत देखील आहे आणि तसंच डिफेन्समध्ये देखील आहे. आपल्या मुलाला जर डिफेन्समध्ये अधिकारी करायचं